तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून नवीन एक ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललेलो आहेत नाशिकला पूर्ण फिरणारे ब्लॉग सगळे रेकॉर्ड करणारे तिकडचे. पण चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, आता आम्ही वसईहून निघत आहोत. आमची बस आहे वसई स्टेशनवरून. सो 7:15ची बस आहे. वसई नंदुरबारच आहे का भुसावळ आहे माहिती नाही, बहुतेक भुसावळ आहे. ठीक आहे, सो आता आम्ही निघतो आणि बाबा आम्हाला सोडायला येतात. बघू शकता बाबा हे आणि स्वप्नाले, आम्ही तिघे चाललेलो आहे. चला काय काय प्रवासात करू ते तर सगळं दाखवणारच आहे तुम्हाला. ती बस 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 तू बस 1 मिनटं थांब फक्त. सो प्रवासात जे आहे ते तर तुम्हाला दाखवणारच आहे आणि काय खाऊ काय वगैरे. सो पहिला ब्लॉग आपला एंड होणार आहे जिथे आपली जर्नी एंड होणार आहे. ठीक आहे, हे वसईचं बस स्टँड खूप मोठं केलं आहे. पहिले खूप छोटं होतं आणि आता हाईट पण वाढवलेली आहे. इथे पाणी खूप भरायचं. सो आता तर मस्त वाटतं एकदम. पार्किंग वगैरेला मस्त जागा केली आहे. ठीक आहे, तर सकाळी सकाळी करतोय नाश्ता इथे वसई स्टेशनला. ठीक आहे, अजून पण 2 ऑर्डर आपल्या यायच्या आहेत, साबुदाणा खिचडी आणि काय. स्वप्नाली काय ऑर्डर केले आपण? ठीक, वाटतं आपली बस आलेली आहे ना, हीच आहे. बघूया जवळ जरा जरा नवीन आहे, नवीन पोरी. नाशिकच आहे ना आपली, हीच आहे भुसावळ. चला आपली गाडी आली. तर फायनली आपली बस तर आलेली आहे. टायमावर नाही आहे पण 7:30 ऑलमोस्ट वाजलेले, पण ठीक आहे आलेली आहे. चला आता आम्ही चढतो याच्यामध्ये. नाशिक वाया नाशिक, भिवंडी, शहापूर, मालेगाव आणि जळगाव मार्गे जातो. ठीक आहे, आम्ही दोघं बसमध्ये तर बसलेलो आहेत आता. सो आता रिझर्वेशन केलेलं आहे. 17-18 नंबर सीट आमच्या दोघांच्या आहेत. सो बघू 11 11:30पर्यंत अंदाजाने आम्ही पोहोचायला पाहिजे. बस झालेली आहे चालू, प्रवास झालेला आहे चालू. सो चला, गणपती बाप्पा मोरया, लेट्स गो. ठीक आहे, वसईवरून तर बाहेर पडलेलो आहेत आता आम्ही. बस चाललेली आहे आपली. मस्त वातावरण आहे, सकाळचं फ्रेश एअर एकदम. आम्ही सकाळी घेतलेला नाश्ता. सो दोघं नाश्ता करतोय आणि आम्ही साबुदाणा खिचडी आणि उपमा. आणि सकाळी आम्ही ऑलरेडी पोहा खाल्लेला आहे स्वप्नालीने. सो आता सध्या नाश्ता करतो. नाश्ता तर घेतलेला आहे. सो 7:30 वाजलेले ऑलमोस्ट. आणि वसईहून आता आम्ही बाहेर पडतो. हे आहे ईस्टला पोचलेलो आहे, सेलिब्रिटी हॉटेलच्या जवळ. सो ऑलमोस्ट 10-15 मिनटात आम्ही हायवेला लागलो. हे सेलिब्रिटी हॉटेल इथे वसईचं. ठीक आहे, ईस्टचं सेलिब्रिटी हॉटेल आहे. आणि पुढे तलाव गोकीवऱ्याचा. कसं आहे स्वप्नाली? खरंच छान आहे का? तुझी सवय नाही तर खरं असंच बोलते खूप छान. नक्की छान आहे. सकाळचे वाजलेले 8 आणि मस्त असा व्ह्यू येतोय. सूर्य जस्ट उगवतोच आहे, अजून उगवला नाही पूर्णपणे. तर 8 वाजले, वरती येईल थोडासा अर्धा-1 तास. आता आम्ही पोहोचलेले भिवंडीला. रस्ता एकदम जाम खराब रस्ता आहे वसई भिवंडी. एकदा दाखवतो बघा. आता जशी गाडी हलते ना तर समजून घ्या रस्ता कसा आहे. गाडी जरा पण स्ट्रेट राहिलेली नाही आहे. आता एकदा रस्ता दाखवतो बॅक कॅमेरा. क्वालिटी आहे रस्त्यात, खड्डे आहेत का काय हेच कळत नाही, एवढे मोठे खड्डे आहेत. तर मित्रांनो, आम्ही एक भिवंडी वसईवाला जो रस्ता आहे ना त्याच्यावरती आम्ही आहे. स्वप्नाली काहीतरी एक सांगते, नक्की ऐकूया. एकदम मला पण जरा ते वाटलं ती सांगते ते एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एकदा जरा सांग जरा स्वप्नाली. हां बोल, तुझं काय राय या रस्त्यावरती? हा जो रस्ता आहे ना खूपच खराब आहे. जर मी कुठले मोठा नेता वगैरे असते पहिले तर मी रस्त्याचं काम चांगलं म्हणजे सांगितलं असतं त्या एरियामध्ये जाऊन रस्ता करा. ठीक आहे, म्हणजे जर कोणता नेता झाला पुढं, तुम्हाला माहिती आहे रोड मिनिस्टर कोणाला करायचे? स्वप्नालीला. रोड चांगले करेल असं बोलते. असे तर भरपूर जण बोलतात रोड चांगले करू पण करत तर नाही. पण नंतर जाऊन असं नको मिनिस्टर झाली तर. तेच ना, आपला देश खूप भारी आहे. फक्त आपल्याला रस्ते वगैरे जे करतात ना ते खूप जरा चांगले नाही. रस्त्याची क्वालिटी आणि स्पेसिफिकली ह्या रस्त्याची क्वालिटी खूपच बेकार आहे. स्वप्नाली तर मी भिवंडीचा रस्ता खूप चांगला करेन. अच्छा, तुला चान्स भेटला रस्ता चांगला करायचा तर भिवंडीचा रस्ता चांगला करशील. बघू शकता आता तर थोडासा नाही खराबच आहे रस्ता पूर्ण. आहे बघा, गाडी असं वाटते कोणत्या ॲडव्हेंचर पार्कमधून आम्ही गाडी निघते बघा. हे बघा, हे सगळी धूळवाला रस्ता. आणि बसचं सस्पेन्शन एवढंच म्हणजे हायला असतं तरी पण गाडी खाली लागते. म्हणजे
विचार करू शकता की म्हणजे केवढी खराब परिस्थिती आहे रस्त्याची. ठीक आहे, चला आपल्याला रस्त्याची इम्पॉर्टंट नाही, पण जर कोणी आमचा व्हिडिओ बघेल तर नक्की रस्ता सुधारण्याचा प्रयत्न नक्की करा तुम्ही. शेवटी भिवंडीचं बस स्थानक आलेलं आहे. इथं आमची गाडी आता सध्या थांबलेली आहे भिवंडीला. मला वाटलं नव्हतं इथे थांबेल, पण सध्या गाडी तर इथे थांबलेली आहे. आणि नाशिकसाठी गाडी भरते वाटतं, अजून रिझर्वेशनचे सीटं भरलेले नाहीत, येणार आहेत रिझर्वेशनचे. मग जसेच येतील तशी गाडी स्टार्ट होणार आहे. सो एकदा बस स्टँड दाखवतो एक, तसं तर एवढं खास नाही आहे, बट मागून बॅक कॅमेऱ्याने एकदा शो करतो. ही बस स्टँड आहे भिवंडी. त्या साईडला पण गाड्या लागतात, दुसऱ्या साईडला गाड्या लागलेल्या आहेत बघा. सगळ्या मालेगाव, नाशिक वगैरे, नंदुरबार गाड्या सगळ्या इकडेच लागतात. सो तर मित्रांनो, आमची गाडी थांबलेली आहे जस्ट कसारा घाट पुढेच आहे. आणि त्याच्या पहिले हायवेला गाडी आमची थांबलेली आहे नाश्ता करण्यासाठी 15 मिनटासाठी. सो हा हायवे नाशिक हायवे, ठीक आहे, मुंबई नाशिक जुना हायवे जो आपला. आणि इथे इथे 15 मिनटासाठी गाडी थांबलेली आहे. सो आम्ही ह्याच्यामध्ये आता कांदा भजी तर घेतलेली आहे. सो या हायवेवरून आता मला वाटतं 2 तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ नाशिकला. 2 तास पण जास्त होतील. इगतपुरी बाकी आणि नाशिक बाकी. सो 1.5 तासाच्या आसपास आम्ही नाशिकमध्ये असू. आणि तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला माहिती आहे आज करायचं काय. सगळ्यात पहिले स्कूटी घ्यायची, आणि स्कूटी घेतल्यानंतर आपण आपला ब्लॉग एंड करू तिथेच. सो चला आता आतमध्ये जातो आणि जरा आम्ही खातो, पेटपूजा करतो जरा. चला मध्ये कोणीतरी नवीन गाडी घेतली होता, जस्ट पूजा करताय, स्कॉर्पिओ. इकडे भरपूर सगळ्या गाड्यांचे शोरूम आहेत. MGच्या बाजूला महिंद्राच्या बाजूला तिकडे मागे कियाचं होतं, त्याच्यानंतर ऑडीचं होतं. भरपूर सगळे शोरूम बॅक टू बॅक आहेत. ठीक आहे, सो आता ऑलमोस्ट आपल्याला उतरायचंच आहे 2 मिनटानंतर. नाशिकमध्येच, एकदम प्रॉपर नाशिकमध्ये नाही. आता 2 मिनटानंतर बस स्टॉप येईल, मग आपण उतरूया. तर आम्ही दोघं उतरलेलो आहेत आता नाशिकला. सो बस जस्ट आत्ता आमची गेली. आता हॉटेलला चाललो इथे. बट आता ब्लॉग इथेच एंड करतो. जर व्हिडिओ जरा पण आवडला असेल आमच्या प्रवासाचा तर व्हिडिओला नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे, अजून भरपूर सगळे नाशिकचे ब्लॉग तर येणारच आहेत आपल्या चॅनलवरती. सो भेटूया आता. पुढचा ब्लॉग काहीतरी मिसळचा असेल, अजून येत राहतील, बघूया जे भेटतील ते बनवेल. सो टाटा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.